नमस्कार मंडळी, आपण पाहताय थेट वार्ता आणि मी आहे प्रतीक्षा. आजचं प्रकरण थोडं हटके आहे, कारण आज आपण बोलणार आहोत मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित यांच्याबद्दल, ज्या त्यांच्या अभिनयासाठी जर ओळखल्या जातातच, पण यावेळी त्या चर्चेत आहेत त्यांच्या विचारसरणीमुळे. मराठी मालिका, चित्रपट, नाटक या सगळीकडे अभिनेत्री चिन्मयी सुमित दिसतेच, पण त्यांनी आपल्या अभिनयाने लोकांची मनं देखील जिंकली आहेत. त्यांचं मूळ गाव औरंगाबाद. लहानपणापासूनच त्यांना नाटकाचं, बोलण्याचं आणि सादरीकरण करण्याचं आकर्षण होतं. यानंतर त्यांनी अभिनेता सुमित राघवन यांच्याशी लग्न केलं आणि आज दोघेही मराठी इंडस्ट्रीमध्ये एक नावाजलेलं दाम्पत्य आहे. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या, होय, मी जय भीमवाली आहे. आणि एवढंच वाक्य सोशल मीडियावर जसं पसरलं तसं लोकांचं लक्ष वेधू लागलं. त्या म्हणाल्या की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर विश्वास ठेवते आणि मी प्रत्येकाला समतेने बघते. जात, धर्म, भाषा यापेक्षा माणूस मोठा आहे. आजच्या काळात ज्यावेळी लोक कलाकारांना फक्त अभिनयापुरतेच मर्यादित बघतात, तिथे एक अभिनेत्री उभी राहते आणि सांगते, मी आवाज उचलते कारण मला न्याय, समता आणि समान हक्क हवे आहेत. काही लोक म्हणाले, अहो, कलाकारांनी राजकारणात का बोलावं? काही लोक म्हणाले, शाबास, धाडसी स्त्री आहेस. आणि म्हणूनच हा मुद्दा चर्चेत आलाय. मोठी गोष्ट म्हणजे फक्त बोलणंच नाही, तर त्यांनी ते जगून देखील दाखवले. त्यांची मुलं मराठी माध्यमात शिकली. त्यांनी भाषेचा, संस्कृतीचा आदर ठेवला. त्या महिलांच्या हक्काबद्दल नेहमी बोलतच असतात. त्यांचा एक स्पष्ट संदेश आहे, जो आवाज दाबला जातो त्या आवाजासाठी मी उभी आहे. चिन्मयी सारखे कलाकार आवाज उठवतात तेव्हा लोक विचार करतात. काहींना तर पहिल्यांदाच समजतं की जय भीम हा फक्त नारा नाही, तर स्वाभिमान आणि समतेचा आवाज आहे. यामुळे समाजात चर्चा होते, प्रश्न विचारले जातात आणि विचारांची देवाणघेवाण होते. तर मंडळी, चिन्मयी सुमित यांनी म्हटलंय, मी जय भीमवाली आहे. खरं तर या देशातल्या प्रत्येक महिलेला डॉक्टर बाबासाहेबांनी समान हक्क आणि सन्मान मिळवून दिला. त्यामुळे मी जय भीमवाली आहे असं स्वाभिमानाने भारतातील प्रत्येक स्त्रीनं म्हटलंच पाहिजे. परंतु वाईट या गोष्टीचं वाटतंय की जय भीम या शब्दाकडे आजही जातीय नजरेतून पाहिलं जातं. खरं म्हणजे जय भीम हे फक्त वाक्य नाही, तर समानतेचा विचार आहे. आणि हाच चिन्मयी सुमित यांनी समाजाला दिलेला संदेश आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास इथेच थांबते. पाहत राहा थेट वार्ता.